नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. फायनली या निष्कर्षावरून पोहोचलेलो आहे की अनुरूप स्थळ शोधताना पूर्वीसारखाच पहिल्या भेटीतच कांद्या पोह्याचा कार्यक्रम उरकावा, नाहीतर या शतकात तर काही पोरापोरींची लग्न होणार नाहीत. पोरींचं बिघडलेलं डिमांड सप्लायचं गणित, अपेक्षांचे डोंगर, सोनेरी स्वप्न आणि रील्सचा मारा या गुंत्यामध्ये लग्न, संसार या गोष्टी मागं पडत आहेत आणि पोरींना आपण नक्की काय करायचं हे कळतच नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे ह्या पोरांच्या आईवडिलांना नक्की निर्णय काय घ्यावा हे समजतच नाहीये. मी, माझे मित्र, मैत्रिणी, बहिणी या फेजमधून गेलेलो आहोत, या फेजमध्ये आहोत. त्या अनुभवांवर या सध्या कशी कंडिशन आहे म्हणून ही व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्वाचं म्हणजे तुमची विवेक बुद्धी वापरून कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत हे जरूर मांडा. मित्रांनो, लग्न म्हणजे काय तर समाजमान्य मानवाच्या नर आणि मादीचं मिलन. यामध्ये दोन कुटुंब एकत्र येतात. या दोन कुटुंबांच्या मार्गदर्शनाखाली हे नर आणि मादी म्हणजे नवरा बायको जे आहे त्या उत्तम असा आपला संसार पार पाडतात. हा संसार जो आहे हा प्रत्येकाचा जो आहे तो काही सोपा नसतो. प्रत्येकाचं संसाराचं गणित, संसाराचा व्याप हा वेगवेगळा आहे. हा संसार करण्यासाठी प्रथमतः मिलन होणं गरजेचं आहे. हे मिलन इतकं सोपं असतं का? पूर्वी कसं व्हायचं हो हे मिलन? तर जेव्हा मुलगा मुलगी जे लग्नाच्या वयात आलेले आहेत तेव्हा आपल्या पै पाहुण्यांमध्ये सांगितलं जायचं की आमचा मुलगा लग्नाचा आहे, आमची मुलगी लग्नाची आहे. त्याचा बायोडाटा वगैरे जो काय आहे तो केला जायचा आणि आपल्या आसपासच आपल्या ओळखीचं जे आहे ते स्थळ शोधलं जायचं. वरिष्ठ मंडळी यामध्ये 2 पावलं पुढं असायचे आणि जे काय आहे ते उचित असं स्थळ शोधलं जायचं. जेव्हा हे स्थळ शोधलं जायचं तेव्हा गाठीभेटी व्हायच्या, म्हणजे कांद्या पोह्याचा कार्यक्रम व्हायचा. वरिष्ठ मंडळी थोडा पुढाकार घ्यायची आणि त्या पहिल्या भेटीमध्येच जो काही असेल पसंत नापसंत, सोक्ष मोक्ष, सुपारी फोडणं जे आहे ते व्हायचं आणि पुढे जाऊन यांचा साखरपुडा, लग्न जे आहे ते पार पाडलं जायचं. यानंतर काय झालं? यानंतर थोडी परिस्थिती जी आहे ती बदलली. हे उचित वय आल्यानंतर पै पाहुण्यांमध्ये सांगणं आलंच, बायोडाटा बनवणं हे आलंच आणि ह्यामध्ये एंट्री झाली ती मध्यस्थांची आणि त्याचबरोबर वधूवर सूचक मंडळांची. यामध्ये व्हायला काय लागलं की थोडं फ्रीडम आलं. सगळेजण फ्रीडमची थोडीफार भाषा करू लागले. यामध्ये मुलाचं मत, मुलीचं मत हे थोडंफार ग्राह्य धरलं जायचं आणि हे असेच जे काय आहे ते कांद्या पोह्याचे कार्यक्रम व्हायचे. यामध्ये पसंत नापसंत जी काय आहे ती ठरवली जायची आणि पसंत नापसंत झाल्यानंतर, साखरपुडा वगैरे झाल्यानंतर, सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर या मुला मुलींना बोलायला, भेटायला मोकळीक दिली जायची आणि अशापर्यंत त्यांचं लग्न व्हायचं आणि त्यांचा उत्तमोत्तम संसार असा व्हायचा. परंतु आत्ताच्या पिढीबद्दल विचार केला तर काय, तर सगळेच जरा कमी फ्रीडम फायटर आहेत. प्रत्येकाला इतकं फ्रीडम दिलंय की नक्की कुणाला काय करायचंय हे काहीच समजत नाही. आता काय झालं की पूर्वी मुलाची जबाबदारी घेणारे, मुलीची जबाबदारी घेणारे कोण तर वरिष्ठ घरामध्ये असायचे. कोणतरी सांगायचं की नाही, हा मुलगा चांगला आहे, माझ्या जबाबदारीवर तुम्ही मुलगी द्या, ही मुलगी चांगली आहे, तुमच्या घरी न्या, लक्ष्मी आहे, ती नक्कीच तुमचं घराचं चांगलं करेल वगैरे असं सांगितलं जायचं. पण आता जबाबदारी घ्यायला कोणच तयार नाहीयेत. म्हणजे मुला मुलींचे आई वडील सुद्धा तयारी नाहीयेत. ते म्हणतात तुमचं तुम्ही बघा. हा असं या आता पिढीची जी आहे ती परिस्थिती आहे. आता यामध्ये होतं असं की ह्यामध्ये पै पाहुणे नाहीत, वरिष्ठ नागरिक नाहीत. त्यामुळं ह्यांची जी जागा आहे ती घेतलेली आहे मॅट्रिमोनी साईट्सनं. यामध्ये अनुरूप म्हणा, शादी.com म्हणा, मराठी मॅट्रिमोनी म्हणा, असे बरेच जे आहेत ती ऍप्लिकेशन्स आहेत. यामधून जे आहे ते उचित असं स्थळ शोधलं जातं. आई वडील सांगतात तुमचं तुम्ही बघा, हा संसार तर तुम्हाला करायचा आहे, त्यामुळे पुढे जाऊन आमच्यावर काय नको, त्यामुळे तुमचं तुम्ही पहिला भेटा, तुमचं भेटण्याचं काय होतंय ते आम्हाला सांगा, मग आपण पुढे जाऊ. मग हे मुलगा मुलगी एकत्र येतात आणि भेटतात. मित्रांनो, हितच सगळा जो आहे तो मोठा घोळ होतो आणि हीच पहिली भेट जी आहे ती लग्न न होण्यासाठी मोठं कारण ठरत आहे. यामध्ये होतं काय ते आपण बघूया. मित्रांनो, जेव्हा हे मुलगा मुलगी एकत्र येतात तेव्हा ज्यांना आई वडिलांनी कधीही कोणत्याही प्रकारची झळ लावलेली नसते, जे ममाज बॉय असतात किंवा पापा की परी असतात, त्यांना नक्कीच समजत नाही की आपण ही भेट जी आहे ती कशासाठी देतोय, यातनं नक्की काय साधायचंय, लग्न म्हणजे काय, संसार म्हणजे काय. कारण त्यांना ही एक डेट वाटते, मस्त जायचं, खायचं प्यायचं
तिथं काय बोलायचं, कसं बोलायचं, नक्की काय गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, काही गोष्टी सोडून द्यायच्या. कारण माणूस हा परिपूर्ण नाहीये, ना मुलगा परिपूर्ण आहे ना मुलगी परिपूर्ण आहे. या गोष्टी यामध्ये काहीही समजत नाहीत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याचा जो काही निष्कर्ष आहे किंवा आम्ही तिथं काय बोललो, काय बोलायला पाहिजे होतं, काय आमचं चुकलं, काय बरोबर आहे, हे आई वडिलांना सांगितलं जात नाही किंवा आई वडीलही सुद्धा विचारत नाहीत की बाबा नक्की काय झालं ते आम्हाला डिटेलमध्ये सांग. मग ज्या मुलाला, ज्या मुलीला याची जाण नसते की आपली भेट कशासाठी आहे, त्याला ही भेट एकतर फालतू वाटते किंवा ही म्हणजे नाही, ह्याला नकार आहे, त्यामुळं एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळं चांगलं स्थळ जे आहे ते आपण गमावू शकतो किंवा एखादी मोठी चुकीची गोष्ट आपल्याला लक्षात न येता सुद्धा आपण एखाद्या चुकीच्या घरी जाऊ शकतो. तर जेव्हा ह्यामध्ये आता पुढं होतं कसं की समजा दोन्ही ज्या पार्टी आहेत म्हणजे मुलगा आहे मुलगी आहेत, ते दोघंही जी मॅच्युरिटी आहे की लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे या दृष्टीनं आलेले आहेत, तेव्हा ह्यांचा होकार येतो. दोघ जण ठरवतात की आता नाही, आपण जे काय आहे ते हो आहे आपलं आणि आपण एक स्टेज पुढे जाऊ. तेव्हा घरी सांगितलं जातं. घरी सांगितल्यानंतर आनंदी आनंदच, कारण कोणतं तरी हो म्हणलेलं आहे आणि जो आहे तो परत कांद्या पोह्याचा कार्यक्रम होतो. हे त्यांच्या घरी जातात, ते ह्यांच्या घरी येतात आणि अशा वेळी काशी करतात ती म्हणजे संसारातलं ट माहीत नसलेली आत्या, काका, मावशी, काका, नाना, आजोबा, आजी. ते येतात आणि सांगतात की ह्यामध्ये ही खोड आहे, ह्याच्यामध्ये असं आहे, त्याच्यामध्ये तसं आहे, तुम्ही पुढं जाऊ नका किंवा मला तरी असं वाटतं हे पुढे जाऊन असंच घडेल आणि तसंच घडेल. अरे आई वडिलांनो, मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, मग तुम्ही कसलं फ्रीडम दिलं? घंटा फ्रीडम दिलं तुम्ही हे मग का बोलता की तुमचा जो निर्णय आहे मुलांनो तो आम्हाला मान्य आहे? एवढं सगळं त्या मुलांनी घेतलेली भेट, त्या मुलांनी एकमेकांनी जो काही घेतलेला डिसिजन आहे त्याला व्हॅल्यू काय? मग ह्या काका काकूंच्या याच्यामुळं बोलण्यामुळं पूर्ण जी आहे ती प्रोसेस सगळी जी आहे ती परत पुन्हा करावी लागते. परत नवीन स्थळ शोध. सोपं नाही आहे एवढं. यामध्ये मुलाची मेंटॅलिटी बिघडते, मुलीची मेंटॅलिटी बिघडते. आई वडील तर अंग काढून घ्यायला सध्या मोकळेच आहेत सगळ्यांचेच. मग यामध्ये चुकतंय तरी कोण? आणि आपण यातला मध्य साधू. पूर्वीसारखी एकदम पद्धत नको की डायरेक्ट कांद्याचा पोह्याचा कार्यक्रम, आम्ही जे ठरवू ते किंवा तुम्ही जे म्हणाल ते, यातला आपण मध्य साधू. असं होत नाही. आपल्याला मध्यच साधता येत नाहीये. त्यामुळं पूर्वीची जी पद्धत होती तीच मला योग्य वाटती आणि त्याप्रमाणेच गेलेलं बरं. नाहीतर पोरापोरींना सध्या तरी काही कळत नाहीये की आपण नक्की काय विचारायचं, आपण नक्की काय करायचं. पापा की परी आणि मम्माज बॉय हे खूप आहेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुमचं लग्न हे कसं घडलेलं होतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.